मी संजय थोबडे, माजी संचालक सिद्धेश्वर शुगर फॅक्टरी। मला अत्यंत खेदाने आपल्याला असं सांगावं लागत आहे की 16 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिलेला आहे, ज्यामध्ये ते असं म्हणतात की ज्या फॅक्टरीजना एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स आजतागायत मिळालेलं नाही त्यांना पोस्ट फॅक्टो म्हणजे काम चालू झाल्यानंतरनं एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स दिला गेला नाही पाहिजे। तर त्यामुळं आपल्या सिद्धेश्वर शुगर फॅक्टरीला आता एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स मिळणं हे अशक्य कोटीतील गोष्ट आहे। त्यामुळं त्या निष्णात ह्याच्यामुळं आपण जे काही बांधकाम केलं, जे काही ते क्षमता विकसन केलं, एक्सपान्शन केलं, त्याचा संपूर्ण 350 कोटी रुपये हे आपले पाण्यात गेलेले आहेत। त्यामुळं आता आपल्याला 5000 टनाच्या वर क्रशिंग करता येणार नाही। तर आता हे गेलेले 350 कोटी रुपये कसं भरून काढायचं, तर ह्याला फक्त एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे काळाजी यांच्या नाकर्तेमुळामुळं झालेला हा खर्च आणि जे अगोदर परवानग्या सगळ्या घेऊन काम करायला पाहिजे ते त्यांनी न केल्यामुळं हा भूदंड आपल्याला सोसावा लागणार आहे। त्यामुळं त्याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावरच असून त्यांच्याकडूनच हा खर्च वसूल केला गेला पाहिजे। त्यामुळं मी आपणा सर्व शेतकरी सभासदांना आणि भागधारकांना आणि आजी माजी संचालक लोकांना हे विनंती करू इच्छितो की जर आपल्याला आपलं फॅक्टरी ऊर्जित अवस्थेत परत आणायचं असेल तर आपण साखर आयुक्त विणकर बागेच्या पाठीमागे कार्यालयात जाऊन तिथं सेंट्रल रजिस्ट्रारकडून स्पेशल ऑडिटरची अपॉइंटमेंट करून त्याच्या नुकसानीची जबाबदारीची निश्चिती करून त्यांच्याकडून ती वसूल करून घेण्याचे अर्ज देण्यात यावे। तसंच आजी माजी संचालकांना आणखीन एक विनंती म्हणजे निर्णय प्रक्रियेमध्ये कोणाचाही सहभाग नसतो हे मला माहीत आहे, मी पण तिथं डायरेक्टर होतो त्यामुळं। तर तुमचा कोणाचाही त्यामध्ये काही निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग असणार नाही हे मला खात्री आहे। त्यामुळं तेही तुम्ही तिथं सांगावं लागेल, जेणेकरून त्या वसुलीच्या भारातून तुम्ही मुक्त होऊ शकाल। अन्यथा नंतरनं एकदा जर करता का त्या सीएने येऊन तुमची जबाबदारी निश्चित केली तर त्यातून बाहेर निघणं तुम्हाला नामुश्किल होऊन जाईल तुम्हाला फार। त्यामुळं तुम्हीही ते जाऊन अर्ज तिथं त्या ठिकाणी जबाबदारी निश्चित करण्याचा आणि तुमची जबाबदारी नाही हे सांगण्याचा, निर्णय प्रक्रियेत तुमचा सहभाग नव्हता हे सांगण्याचा अर्ज देऊन तुम्ही प्रयत्न केला पाहिजे। कबुली देऊन त्या चुकीची भरपाई करून समाजाच्या ऋणातून उतराई व्हा आणि कारखान्याला आम्हाला परत ऊर्जित अवस्था प्राप्त करून द्यायला मदत करा असं मी तसं। पण तुमचं आता काय चालणार नाही आहे। मागच्या वर्षीचे आत्तापर्यंतचे जवळजवळ 80 कोटी रुपये ऊस बिलापोटी थकीत आहेत, 600 कोटी रुपये कारखान्याला कर्ज आहे, 250 कोटी रुपये जवळजवळ 200 ते 250 कोटी रुपये नुकसानीमध्ये कारखाना आहे। ते हे आपलं कर्तृत्व आपण मान्य करा आणि झालेले नुकसान भरून द्या ही आपल्याला कळकळीची नम्र विनंती करतो। आपणाला असं सिद्धरामेश्वर चरणी प्रार्थना करतो की देव आपल्याला सद्बुद्धी देव।